नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर. आज ना आपण चटपटीत असं वाळकाच्या फोडांचं भेळ पाहणार आहोत. असे पदार्थ ना आता कालबाह्य होत चाललेत, कारण हे आमच्या लहानपणी ना आम्ही खूप खायचो. आताच्या मुलांना असलं खायचं काही इंटरेस्ट नाही, पण एकदम चविष्ट आणि जबरदस्त लागतं बरं का. करायला काय अवघड नाही आहे, सगळ्यांना माहीत पण असेल, पण करायचं कंटाळा येते. असं काही एखादा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ना आपल्याला पण हे करून खायची इच्छा होती, त्यासाठी हे करायचा उद्देश आहे. असं काही विशेष काही रेसिपी वगैरे काही नाही याची, पण दुसऱ्यांचं पाहिल्याच्या नंतर आपल्याला खायची इच्छा होती, त्यासाठी व्हिडिओ केलेला मी. त्यासाठी लागणार आहेत आपल्याला त्या मोठे मोठे 2 वाळकं. अगोदर वरची साल काढून घ्यायची, नंतर बिचातून कापून आपल्याला त्याची बी काढून घ्यायचे. मस्त असे बारीक बारीक फोडे करून घेतलेले पहा. अगोदर टाकतात आपण जिऱ्याची पूड, मीठ, मिरचू आणि हे आहे चाट मसाला, आणि हे आहे काळं मीठ आणि कोथिंबीर थोडीशी. छानपैकी मग आता हे आपण सगळं फोड्यावर टाकून घ्यायचं आणि मस्त खायला घ्यायचं. उन्हाळ्याच्या दिवसात ना आपल्याला असं जेवण वगैरे करायची इच्छा होत नाही. पोळी भाजीमध्ये तर मनच घालत नाहीत बिलकुल, आणि असे चटपटीत खायचं म्हणलं की पटकन हां म्हणतात. आम्ही करूच लागलो होतो ना, तर तरी पण आम्हाला तोंडाला पाणी सुटू लागलं होतं. वाळकाचा आंबटपणा आणि हे मस्त सगळं वरी मीठ, मिरचू, मसाला, कोथिंबीर, हा जबरदस्त लागत होतं. त्यामागोमाग आपण नक्कीच अजून एक पदार्थ पाहणार आहोत वाळकाच्याच हे फोड्यांचं. ते साल नाही काढायची, तर अगोदर मोठे मोठे फोडे पाडून त्याची बी काढून घेऊन नंतर छोटे फोडा पाडायचे. मग त्याच्यावर मीठ, मिरचू आणि तिक्याची पूड हे सगळं तोंडभर टाकायचं. हे लगेच नाही खायचं. आपण ह्या फोड्यांना ना 4-5 दिवस स्टोअर करू शकतो, कारण ह्याला आपण तिक्याचं पूड लावलेलं असतं ना, आणि तोंडभर मीठ मिरची लावलेलं असतं. त्याला 1 दिवस मुरायला ठेवायचं. आपण एका डब्यामध्ये एअरटाईट कंटेनर डब्यामध्ये आपण स्टोअर करणार आहोत त्याला. हे लगेच खाण्यापेक्षा ना दुसऱ्या दिवशी खूप म्हणजे थोडं मऊ पडतात फोड्या, त्याच्यामुळे खूप मस्त लागते. आता हे पदार्थ ना फक्त उन्हाळ्यातच मिळतात आणि खायला पण उन्हाळ्यातच चांगले लागतात. आणि कोणाकडे वाळकं असतात, पण काही करायचं सुचत नाही. असंच काहीतरी व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर करायची इच्छा होते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार.